सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर बघा आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे. तर बघा आज आहे अंगारक संकट चतुर्थी. या दिवशी मला एवढं छान सरप्राईज भेटलं ना, खूप छान गिफ्ट भेटलं. तुम्हाला तर दिसतच असेल व्हिडिओमध्ये, तरी पण तुम्हाला आता स्टार्टिंगपासून सांगते. तर सकाळी ना लवकर उठून आवरून घेतलं होतं, कारण की आज आम्हाला जायचं होतं गणपती बाप्पाच्या दर्शनाला. आज चतुर्थी होती ना, त्यामुळे आमच्या इकडे ना तर गणपती बाप्पाच्या मंदिरापाशी यात्रा वगैरे भरती आणि मग दर्शनाला जातो आम्ही. दर चतुर्थीला जातो. तर आम्ही सगळे आवरून घेतलं. आई म्हणे लवकर लवकर आवरून घ्या, त्यामुळे लवकर आहे ना साडी वगैरे नेसून घेतली आणि शिवला पण रेडी केलं होतं. ती झोपलेलीच होती, पण तिला उठून आहे ना रेडी वगैरे केलं आणि निघायचंच होतं. तेवढ्यात माझ्यासमोर लगेच स्कूटी आणून उभी केली. तर मी म्हणले त्यांना, ही कोणाची स्कूटी आहे? तर आईनी ऑलरेडी पहिलेच हार वगैरे आणून ठेवला होता आणि ताट वगैरे पण केलेलं होतं. मी बघितलं होतं ताट, तर मला वाटलं केलं असेल आता गणपतीला जायचं किंवा त्यांना महादेवाच्या मंदिरात जायचं असेल. तर एवढं काही मी लक्षात घेतलं नाही आणि लगेच मग त्यांनी स्कूटी आणल्यानंतर लगेच म्हणे की तुझी स्कूटी आहे, चल आता पूजा वगैरे करून घे. तर खरं सांगते एवढी खुशी झाली होती मला खूप. आता तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर खुशी दिसत असेल की मी किती खुश झालेली आहे माझी स्कूटी बघून, कारण खूप दिवसापासून आहे ना माझी इच्छा होती स्कूटी घ्यायची. तर मागे पुढे चालू होतं आणि आई आणि शिवचे पप्पा हे 2 दिवसापासून मला म्हणत होते की तुझ्यासाठी ना खरंच एक स्पेशल गिफ्ट आहे, स्पेशल सरप्राईज आहे. पण मी विचार पण नव्हता केला की स्कूटी वगैरे असू शकते. मी असेल काहीतरी कपडे वगैरे किंवा साडी वगैरे असेल असं मी गृहीत धरलं होतं, कारण की आईला आपण आत्ताच 2 साड्या आणल्या आहे ना त्यामुळे. तर खरंच आज एवढं छान सरप्राईज भेटलं ना मला खूप. आणि त्यानंतर इकडे बघा मी मस्त अशी गाडीची पूजा वगैरे करून घेतली आणि त्यावर आता माझ्या शिवचे पायाचे छाप मला उमटायचे होते आणि सगळे म्हणे की शिवच्या पायाचे छाप आपण आहे ना गाडीवर हे करू. तर आता आम्ही ना मिळून शिवचे पायाचे छाप गाडीवर उमटतोय बघा. खरं सांगायचं म्हणजे आजचा दिवस बघा ना किती शुभ आहे आणि किती शुभ दिनाच्या दिवशी मला ही गाडी गिफ्ट केली त्यांनी. तर थँक्यू आई आणि शिवचे पप्पा. शिव आपलीच गाडी बाई, पाय जाणार आहे. झालं सरळ कर ना शिव पाय. आणि गाडीची पूजा वगैरे करून झाली आणि सगळ्यांना पेढे वगैरे वाटून झाले आणि आता आम्ही निघालो आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला, कारण की त्यांच्याच आशीर्वादाने आपल्या घरी आज नवीन मेंबर आलेला आहे, म्हणजे आपली स्कूटी आलेली आहे. तर चला तुम्हाला पण दाखवते गणपती बाप्पाचं मंदिर आणि मीही दर्शन करते आणि तुम्हीही दर्शन करा. जयजी बाप्पा करायला चाललं. जयजी बाप्पा कुठं चालली शिव तू? आणि इकडे तुम्ही बघू शकता अजून स्टॉल वगैरे लावणं चालू आहे, कारण की आम्ही आलेलो बघा 8 वाजता आणि आज मंगळी चतुर्थी आलेली. मेन म्हणजे मोठी चतुर्थी आहे, त्यामुळे लवकर लवकर आहे ना आज स्टॉल लागतं. ना तर आपली महिन्याची जी चतुर्थी असते ना तर त्याला एवढं लवकर काही स्टॉल वगैरे लागत नाही, थोडे लेटेस्ट लागतात. आणि आम्ही पण आहे ना दरवेळेस लेट येतो, पण ह्यावेळेस आहे ना आपली स्कूटी घेऊन लवकरच आलेलो आहे बघा. मध्ये जात नाही तर शिवला बघा ना फुगे दिसले, तिचं नुसते हात वर करून चालू होतं की मला फुगे घ्यायचे. बघा तिचं लक्ष पूर्ण आहे ना फुग्याकडे, तुम्ही इकडे बघू शकता. तर चला आता तुम्ही पण गणपती बाप्पाचं दर्शन घ्या आमच्यासोबत. चला तर झालं बघा आमचं दर्शन. खूप छान दर्शन झालं आज. आणि बाहेर ना आजी बसलेल्या त्या परडी वगैरे घेऊन, तर त्याला हळदी कुंकू वगैरे दिलं, दक्षिणा टाकली आणि त्यांचे दर्शन घेऊन आम्ही तिथून निघालो बघा.
आपल्या घरी. तर चला, तर तिथून आलो बघा घरी. घरी आल्याच्यानंतर लगेच साबुदाण्याची खिचडी वगैरे बनवली आणि बाबाला पण डब्बा दिला, कारण की आज आम्ही सगळ्यांनी ना चतुर्थीचा उपवास पकडलेला होता. तर मग सगळ्यांना डबे वगैरे दिले. सगळे आपण आपल्या कामाला गेले आहे आणि राहिलेलं काम वगैरे मी आणि माझ्या बहिणीने मिळून आवरून घेतलं आणि लगेच क्लासला आलो. तर भरपूर दिवसापासून क्लासला सुट्ट्या पडल्या होत्या आपल्या, कारण की मध्ये शिवची तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे माझं काही जाणंच झालं नाही क्लासला. आणि कधी संभाजीनगरला तर कधी मम्मीच्या घरी जायचं काम पडलं होतं, म्हणजे माझ्या माहेरी. तर तिकडेच खूप माझा टाईम गेला आणि मग मॅडमचे पण कॉलवर कॉल येत होते की कधीपासून क्लासला येत आहे, कधीपासून क्लासला येत आहे. तर बघा आजपासून आम्ही पण क्लास जॉईन केलेला आहे परत. तर आज आलेलो होतो बघा हेअर कलर करण्यासाठी कस्टमर. तर त्यांचंच बघा मी इकडे करत होती आणि मॅडम पण माझ्यासोबत छान अशा गप्पा मारत होत्या. तर त्या म्हणे स्कूटी वगैरे घेतली निकिता, तर काही पेढे वगैरे तर दिलेच नाही. आणि खरंच माझं लक्षातच नाही राहिलं पेढे वगैरे घेऊन जायचं. उद्या त्यांच्यासाठी मस्त असे पेढे घेऊन जाऊ. तर बघा क्लासून आल्याच्यानंतर लगेच चेंज वगैरे करून घेतलं, फ्रेश झालो आणि स्वयंपाक करून घेतला. तर आज मेनू सांगते तुम्हाला काय तर समोरच्याच कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला. तर बघा सगळ्यांना ताट वाढलेले आहे. तर बघा पोळी आहे, फिक्क वरण तुरीचं, भात आणि छान अशी केलेली वांग्याची कोरडी भाजी. याची रेसिपी तुम्हाला लागत असेल तर कमेंट करा, मी नक्की सांगेल तुम्हाला. आणि उडदा मुगाचे पापड यावर्षी आम्ही केलेले. तर या तुम्ही पण जेवायला. उद्याचा दिवस पण खूप स्पेशल आहे, कारण तर ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. तर आज हा छोटाच ब्लॉग बनवती बघा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. आणि खास माझी स्कूटी तुम्हाला आवडली का हेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थांबा जाता जाता आमचे फोटो तरी बघून जा, कसे आले काय आले हेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि शिवचे पण फोटो कसे आले हेही मला कमेंट करून नक्की सांगा. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.